सो लास्ट डे आपण काय बघितलं होतं, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन, त्यानंतर आपण बघितलं होतं रूल्स फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. ओके, आज आपण आपल्याला त्याच्या पुढे जायचंय आणि आपल्याला फ्रॅक्शन्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपण काल बघत होतो. काही सम्स आपण बघितले होते ऍडिशनचे आणि सबट्रॅक्शनचे, प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केले होते. ओके, आज आपल्याला काय बघायचंय, त्याच प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपल्याला काय बघायचंय, मल्टिप्लिकेशन कसं करतात ही गोष्ट आपल्याला आज बघायची. ओके, सो टुडे इज अवर 4th डे. बरोबर, टोटल आपले किती डेज होते, 337. मग आता किती दिवस शिल्लक राहिले आपले, 334 डेज आपले काय राहिले शिल्लक. अँड टुडे इज अवर 4th एपिसोड. ठीक आहे, पहिले आपण हे एपिसोड्स फिनिश करूया कोणाचे, बेसिक्सचे, आणि मग बेसिक नंतर आपण जाऊया आपल्या ऍक्च्युअल सिलेबसकडे. लवकरच आपण आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ओके, सो बेसिक्स आपलं पहिले क्लिअर झालं पाहिजे. तो फ्रॅक्शन आपण बघितलं होतं, त्याच्यामधले हे सम्स आपण काल सॉल्व्ह केले होते. ओके, हे तुम्हाला मी प्रॅक्टिसला दिलेले होते. ठीक आहे, हे पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तुम्ही सॉल्व्ह केलेले. आफ्टर दॅट आता यांची आपल्याला ह्या रॅशनल नंबरचं काय करायचंय, ऍडिशन कॅरी आउट करायचं. ठीक आहे, ऍडिशन सिंपल आहे, डिनॉमिनेटर सेम नाहीये. काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि बाय क्रॉस मल्टिप्लाइंग आपण ते सॉल्व्ह करणार आहे. आता इथे ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. इथे 42 ने ह्याला भाग करायचा आहे, पण इथेच पहिले 2 ने भाग जातोय तर 2 ने भाग देऊन टाका. 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आता 2 ला 2 1 जा 2. तर 6च्या टेबलमध्ये पण 42 येतो. 6 7 जा किती होतं, 6 1 जा 6, 6 7 जा 42. आता काय राहिलं ते लिहा, 5/36 प्लस 1/7. नाउ इट इज इझी टू सॉल्व दिस. आता सॉल्व करू शकतो बाय क्रॉस मल्टिप्लाइंग. 7 5 जा किती होतात, 35. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, प्लस 36 1 जा डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर द्यायचंय. 36 मल्टिप्लाय बाय 7, 7 6 जा 42, कॅरी 4, 7 3 जा 21 आणि 4 किती झाले 25. सो 252 इथे आले. किंवा हे सॉल्व पण नसतं केलं, ऍज इट इज राहू दिलं असतं तरी पण चाललं असतं. बघूया, 36 मल्टिप्लाय बाय 7. आता या दोघांची ऍडिशन करा, 35 35 70 आणि 1 71 डिवायडेड बाय काय कशाने भाग जात नाही, सो सिम्पली इथे 252 लिहून टाका. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे. ठीक आहे, तर 71 तर काय कोणाच्या टेबलमध्ये येत नाही का, कारण 71 हा काय प्राईम नंबर आहे. काय प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे काय की 71 फक्त 1 आणि 71च्याच टेबलमध्ये, अदरवाईज बाकी कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. ओके, तो प्राईम नंबर आहे, त्याला काय कशाने भाग जात नाही, त्याला भाग जात नाही म्हणून याला सुद्धा भाग देता येणार नाही. सिमिलरली हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इथे तुम्हाला मिक्स्ड फ्रॅक्शन दिलंय, कन्वर्ट करा तुम्ही त्याला प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आणि मग बाय युजिंग परत हे सॉल्व्ह करायचंय. बघितलं होतं आपण हे की सॉल्व्ह करून देऊ, हे बघितलं होतं ना आपण हे या प्रकारचा क्वेश्चन. येस बघितलंय. काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3, 3 1 जा 3, 4 आणि 5. तो इथे काय येईल, 5 इथे काय येईल 5/3 प्लस 5 2 जा 10, 10 आणि 4 14/5. आता बघा यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीयेत, तो काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 5 जा 25 प्लस 14 3 जा 42 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15. आता हे सॉल्व्ह करा, 5 आणि 2 किती झाले 7, 4 आणि 2 किती झाले 6, 67/15. हे तुमचं फायनल आन्सर. 67 इज अगेन प्राईम नंबर, जो कोणाच्या टेबलमध्ये येतो 1 आणि 67 याच्याच टेबलमध्ये येतो, दुसऱ्या कोणाच्याही टेबलमध्ये येत नाही. ओके, समजलंय का तुम्हाला. अनसिमिलरली मग हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे,
सोपं आहे, काही एवढं डिफिकल्ट नाही. सिमिलरली सबट्रॅक्शन पण आहे. एक सॉल्व्ह करून देतो मी पहिला क्वेश्चन. 7/11 मायनस 3/7. अगेन यांचा डिनॉमिनेटर सेम नाही, सो यू हॅव टू इक्वल द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जेव्हा इक्वल असेल तेव्हाच आपल्याला काय करता येईल, वरती प्लस असेल तर ऍडिशन, मायनस असेल तर सबट्रॅक्शन. ओके, अदरवाईज आपल्याला ते करता येत नाही. एव्हरीवन अंडरस्टूड? समजतंय ना सगळ्यांना? जर कळत नसेल तर विचारा. ओके, अगेन क्रॉस मल्टिप्लाय करा. सगळ्यात पहिले हे वाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 7 7 जा 49 मायनस 11 3 जा 33 डिवायडेड बाय 11 7 जा 77. सो 49 मधनं 33 गेले किंवा 9 मधनं 3 गेले, किती उरले? 6. 4 मधनं 3 गेले, उरला 1 डिवायडेड बाय 77. आता या 77 ला 11 ने भाग जातो. 11 7 जा 77, पण 11 ने 16 ला भाग जात नाही किंवा 7 ने सुद्धा याला भाग जात नाही. सो आता इथे पुढे काही कोणत्याही प्रकारचं भागाकार, डिव्हिजन कोणत्याही प्रकारची होणार नाही. सो दिस इज युअर फायनल आन्सर. एव्हरीवन अंडरस्टूड? समजतंय? ओके, सिमिलरली सेम क्वेश्चन्स आहेत. यू हॅव टू सॉल्व इट फॉर द होमवर्कला. ठीक आहे, होमवर्कला तुम्ही हे सॉल्व्ह करायचे आहेत बाकीचे क्वेश्चन. नाउ वी आर टर्न्स टुवर्ड्स द मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन बघताना सगळ्यात जगातलं जर सगळ्यात सोपं मल्टिप्लिकेशन कोणतं आहे तर हे फ्रॅक्शन वालं मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन म्हणजे काय असतं की एक न्यूमरेटर असतो, एक काय असतो, डिनॉमिनेटर असतो. ओके, आता दोन फ्रॅक्शन्स आहेत तुमच्याकडे. अगेन इथे आहे P2, इकडे आहे Q2. इथे P1 आहे, इथे Q1 आहे. किंवा चला एक्झाम्पलच घेऊया, हेच एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल काय? 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4. आता फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही. इथे कोणत्याही प्रकारचं डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करायचा नाहीये. डिनॉमिनेटर कुठे सेम करणार? आयदरली इफ देयर इज अ एडिशन और सबट्रॅक्शन. इफ देर आर टू ऍक्शन्स लाईक एडिशन अँड सबट्रॅक्शन, देन अँड ओनली देन यू हॅव टू ऍड इट और सबट्रॅक्ट इट. फॉर दॅट पर्पज आपल्याला काय करायचंय, त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल करायचे. येते लक्षामध्ये? कधी करणार आदित्य? फक्त जेव्हा ऍडिशन असेल आणि सबट्रॅक्शन असेल कोणाची. बघा, इफ देर इज अ सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन, या फ्रॅक्शनची काय सबट्रॅक्शन आहे, आणि इथे काय ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन, फ्रॅक्शनची काय ऍडिशन आहे. आणि म्हणून आपण इथे डिनॉमिनेटर सेम केलेत. काय केलेत? डिनॉमिनेटर सेम केलेत. मल्टिप्लिकेशन मध्ये मात्र डिनॉमिनेटर सेम करण्याची गरज नाही. मग काय करायचं सर? एकदम सोपं. मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर, मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय? बघा, 7 मल्टिप्लाय बाय 1, एक कॉमन डिवायडेड बाय घ्यायचं, आणि 5 मल्टिप्लाय बाय 4. सो 7 1 जा किती होईल रे? 7, आणि 5 4 जा किती? 20. आता आपण लहान आहोत का? लहान आहोत का आपण? हे 7 मल्टिप्लाय बाय 1, 5 मल्टिप्लाय, एवढ्या स्टेप्स आपल्याला वाढवायची गरज आहे का? नाही. तर एवढं काही वाढवण्याची गरज नाहीये. सिम्पली काय करायचं? मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर, मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर, अँड इट इज इझी. आणि इझिली आपण ते काय करायचंय, डिरेक्टली ही स्टेप गायब करून डिरेक्टली ही स्टेप आपल्याला लिहायची. समजलं का? ओके. आणि या दरम्यान जर काही कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करून टाका. कसं कॅन्सल होत आहे सर? हे बघा, इकडे 7 7 कॅन्सल होतोय. 7 1 जा 7, 7 1 जा 7 कॅन्सल झाला. मग आता सिंपल होईल काय तुम्हाला? 9 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 9 1 जा 9, हा कॉमन डिवायडेड बाय, इथे लिहा डिवायडेड बाय 8 1 जा. जर डिवाइड याच्यामध्ये कॅन्सल्ड आउट होत असेल तर करू शकतो, पण ऍडिशन मध्ये आपण कॅन्सल करू शकत नाही. बघा, सेम एक्झाम्पल घेतो मी. काय झालंय? ओके, सेम एक्झाम्पल घेऊया आपण. काय एक्झाम्पल होतं बघा? 9/7 7 बघा, 9/7 प्लस 7/8. ओके, हे आपण कशाचं एक्झाम्पल घेतलंय रे? तर आपण ऍडिशनचं एक्झाम्पल घेतलं. हे कोणाचं एक्झाम्पल घेतलं आपण? ऍडिशनचं. आणि सिमिलर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, आणि ते कोणाचं घेऊया? फॉर मल्टिप्लिकेशन. फॉर मल्टिप्लिकेशन. बघा, आता दोघांमध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? आणि हीच गफलत तुमची होते, हीच मिस्टेक तुमची होते इन एक्झामिनेशन और आयदर सॉल्विंग द क्वेश्चन्स
आयदर सॉल्विंग द सम्स, हीच तुमची मिस्टेक होते. तुम्ही काय करतात, अरे 7 कट करून टाका उडवा याला, 7 कॅन्सल. बट इथे चेक करा, इथे काय आहे तर इथे ऍडिशन आहे. इथे तुम्हाला डिनॉमिनेटर काय करावे लागतात, सेम, आणि डिनॉमिनेटर सेम करताना आपल्याला काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 9 8 जा 72 प्लस 7 7 जा 49 डिवायडेड बाय 7 8 जा 56. आणि हे सॉल्व करा. 2 प्लस 9 किती झाले, 11, कॅरी 1, 4 and 1 5, 5 and 7 12. ओके, ही ऍडिशन पण आता फास्ट झाली पाहिजे. डिवायडेड बाय 56. आता आयदरली पुढे भाग जाईल नाही जाईल तो पुढचा विषय, बट ऍडिशन तुम्हाला ह्या सेन्सने सॉल्व करायची आहे. ऍडिशन मध्ये काट छाट होत नाही, नो कटिंग, कटिंग करता येत नाही. समजलं का? हा, एक सर कटिंग कुठे करता येईल आणखी एक सांगतो बघा. सेकंड क्वेश्चन जर तुम्हाला असा दिला 9/8 प्लस इथे आहे 16/8 असा आहे, तर आता हे बघा, या भागाला तुम्ही थोड्या पुरता विसरून जा, थोड्या वेळासाठी विसरा. जर 16/8 असता तर आपण काय करू शकलो असतो, 16/8 असता तर आपण असं करू शकलो असतो, 8 1 जा 8, 8 2 जा 16. सो तुमचं पुढचं फर्दरली काय येईल, 9/8 प्लस 2/1. ओके, हा, एवढाच भाग तुम्ही कट करू शकतात ना, की तुम्ही असं समजा इथे समजा 8 आहे तर तुम्ही हा 8 कॅन्सल करून टाका, असं होऊ शकत नाही. ओके, हा 8 आणि हा 8 कट केला. कुठे सांगतोय मी तुम्हाला, ऍडिशन मध्ये बोलतोय मी तुम्हाला, इन द ऍडिशन. आता इकडे काय बघा, इकडे सेम क्वेश्चन घेऊया आपण. काय आहे, 9/7 प्लस 7/8. सॉरी, इथे काय तुमचं मल्टिप्लिकेशन 7/8. तो इथे 7 7 कट झाला, सिम्पली तुमचा आन्सर काय राहिला, 9/8. ओके, समजलं का? आणखी एक क्वेश्चन घेऊया, आणखी एक क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल इथे आहे 21/5 मल्टिप्लाय बाय इथे आहे 15/7. आता इथे काय होईल इथे, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो इथे कट होऊ शकतं, कारण इथे काय मल्टिप्लिकेशन. सो तुम्हाला काळजीपूर्वक, व्हेरी केअरफुली तुम्हाला काय बघायचंय, तर तुम्हाला हे साइन बघायचं. तुम्हाला हे साइन व्हेरी केअरफुली बघायचंय की काय दिलेलं आहे, काय विचारलंय, मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सिम्पली काय राहिलं, वरती 3 राहिला, 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि डिवायडेड बाय खाली काय राहिला, 1 मल्टिप्लाय बाय 1. सो 3 3 जा काय झालं, 9 डिवायडेड बाय 1, म्हणजेच काय आन्सर आलं तुमचं 9. ओके, एनी डाऊट? ओके, एकदम सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये याच्यामध्ये, एकदम इझी कन्सेप्ट आहेत. इथे सेकंड क्वेश्चन काय बघा, सिम्पली सॉल्व्ह करा. 6 2 जा 12 डिवायडेड बाय 7 5 जा 35. काय कॅन्सल आउट होतंय का, नाही होत. ठीक आहे सर, 9 9 कॅन्सल, असं होईल का? हा, बघा आता हा थर्ड क्वेश्चन, 5/9 मल्टिप्लाय बाय 4/9. आता कट कसं होतं तेही सांगतो तुला. आर्या, झोप येते तुला? दिवसभर काय केलं तू? 5/9 मल्टिप्लाय बाय 4/9. ओके, कट होतं तर कोणतं होतं? हा, जर हाच 9 असा असता 9/4, तर न्यूमरेटरचा 9 आणि डिनॉमिनेटरचा 9 कट होतो. काही महारथी असे पण असतात, कसे की हा 9 आणि हा 9 पण कट करून टाकतात. ओके, आणि मग काय आला आन्सर सर, 5 4 जा 20. ओके, सो कट होईल, तर वरचा एक कट होईल, त्याच्याबरोबर खालचा एक कट होईल, अशीच कटिंग होईल. हा, खालचे कट नाही होणार. अंडरस्टूड विहान? हा, असं करायचं नाही परीक्षेमध्ये. ठीक आहे, चला. सो इथे कट नाही होणार. सो इथे सिम्पली काय, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर 5 4 जा 20 डिवायडेड बाय 9 9 जा 81. ओके, हे तुमचं काय झालं, फायनल आन्सर.
ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन बघूया. सिम्पली 4 2 जा 8 आणि 11 7 जा 77 अँड सो ऑन. आता हे तुम्हाला 3 क्वेश्चन्स होमवर्कला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, जमेल सगळ्यांना. मल्टिप्लिकेशन व्हेरी इझी. मल्टिप्लिकेशन इज व्हेरी इझी. ओके, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन खूप इझी. आता काय म्हटलं बघा, रेसिप्रोकल. रेसिप्रोकलचा अर्थ काय होतो? उलटा करणे. रेसिप्रोकलचा अर्थ काय होतो? उलटा करणे. फॉर एक्झाम्पल 7 आहे, इथे तुमचा फर्स्ट क्वेश्चन काय? 7. आपण बघितलं होतं 7 हा काय आहे सर? नॅचरल नंबर आहे. 7 काय आहे सर? हा होल नंबर सुद्धा आहे, बरोबर. 7 सर इंटिजर सुद्धा आहे. पण इंटिजर म्हणजे काय सर? जे नंबर्स आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहितो त्याला आपण इंटिजर म्हणतो. हा कुठे पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये आहे ना? आपण असं लिहू शकतो ना, 7/1. समजलं का तुम्हाला? म्हणजे 7 म्हणजेच काय? 7/1. आता याचा रेसिप्रोकल करा. काय होईल रेसिप्रोकल? 1/7. बघा खूप सोपं आहे. याचा रेसिप्रोकल काय आला? 1/7. याचा रेसिप्रोकल काय येईल? 11. याचा रेसिप्रोकल काय येईल? व्हेरी गुड, 13/5. याचा रेसिप्रोकल काय येईल? 2 म्हणजेच काय? 2/1 म्हणजेच काय? 1/2. आणि याचा रेसिप्रोकल काय येईल? 6. व्हेरी इझी. सो रेसिप्रोकल ही कन्सेप्ट तुम्हाला समजली. दॅट इज व्हेरी गुड. ओके, आता रेसिप्रोकल का बघायचा आहोत? वाय आपण रेसिप्रोकल शिकलो? का शिकलो? कारण आता आपल्याला करायचंय डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. आपण फ्रॅक्शनची ऍडिशन बघितली, आपण फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन बघितलं, आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन पण बघितलं. आता आपल्याला फ्रॅक्शनचं काय करायचंय? डिव्हिजन करायचं. ओके, पण असं समजा तुम्ही सर आम्हाला डिव्हिजन येत नाही, तर आम्हाला मल्टिप्लिकेशन भारी येतं. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन व्हेरी इझी, आणि आम्हाला जास्त मेहनत करायची नाही. पण आम्हाला काय? डिव्हिजन येत नाही, पण आम्हाला काय? काय येतं? काय येतं आम्हाला? मल्टिप्लिकेशन येतं. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आपण त्याच्यासाठी सॉल्व्ह करूया. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? 2/3 डिवायडेड बाय 1/4. ओके, सो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, रेसिप्रोकल. आता जर मी आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण कसं करत होतो बघा, 5 डिवायडेड बाय 3. आपण हे कसं लिहायचो? 5 हा डिवायडेड बाय हा 3, बरोबर. आता हे कसं लिहितो आपण? हा अगोदर लिहा 2/3, हा डिवायडेड बाय, आणि हा काय? 1/4. बरोबर लिहिलं आपण? या फॉर्म मध्ये लिहिलं आपण. हे इथपर्यंत कोणाला नाही कळलं ते सांगा की सर हे नाही कळलं. सिंपल आहे. जसं आपण 5 डिवायडेड बाय 3 कसं लिहितो? हा 5 हा डिवायडेड बाय हा 3. सिमिलरली 2/3
ओके, आता जाऊया याच्या पुढे. ठीक आहे, बघूया. मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. तर सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, सिंपल मल्टिप्लिकेशन जमेल. मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 3 2 चा 6 डिवायडेड बाय 11 5 चा 55. इकडे पण कसं होईल बघा, इथे काही कटिंग होते का चेक करा. नाही. सो 12 4 चा 48 आणि 15 5 चा 75. इकडे कटिंग होते का? येस. 4 1 चा 4, 4 2 चा 8, 3 1 चा 3, 3 3 चा 9. मग काय राहिलं बघा, -2 1 चा -2 आणि 3 1 चा मायनस साईन सोडायचं नाही. हा, लक्ष राहू द्यायचं, मायनस साईन कडे पण लक्ष राहील. आता जर इथे 0 आला तर काय होईल बघा. जर अशा याच्यामध्ये 0 आला तर फायनल आन्सर डायरेक्ट 0च होतो. कसं ते बघा, 0 3 चा 0 डिवायडेड बाय 6 4 चा 24 आणि 0 अपॉन एनी फॅक्टर काय आन्सर येणार आहे? 0. सो फायनल आन्सर पण काय असणार आहे तुमचं? 0च असणार आहे. बट इथे जर असं राहिलं असतं 0 अपॉन 6 प्लस 3 अपॉन 4, तर आन्सर काय आलं असतं? 0 अपॉन 6 म्हणजे काय? 0 प्लस 3 अपॉन 4. आणि बघा 0 प्लस एनिथिंग म्हणजे फायनल आन्सर काय आलं असतं तुमचं? 3 अपॉन 4. ओके, फायनल आन्सर काय आलं असतं? 3 अपॉन 4. हा फरक आहे ऍडिशन मध्ये आणि मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये जर 0 आला तर तुमचं फायनल आन्सर डिरेक्टली काय असणार आहे? 0. ओके, कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे इनवर्स असतो. फॉर एक्झाम्पल 2 अपॉन 5, तर इनवर्स जर आपण लिहिला 5 अपॉन 2, तो यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. त्याला आपण त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह 5 अपॉन 2, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय? -8 अपॉन 3. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय? 13 -39 अपॉन 17. याचा काय येईल? 1 अपॉन 7. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स हे सॉल्व्ह करावं लागेल. 7 3 चा 21 आणि 1 22 मायनस अपॉन 3. तो याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आता divided by 10 upon 4. डिवायडेडचं काय होईल? मल्टिप्लाय आणि याचा रेसिप्रोकल. आपण काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन. काय लिहिणार? मल्टिप्लिकेशन. काय करणार? आता कट होतोय तर कट करून टाका बघा. 10 1 जा 10, 10 4 जा 4 1 जा फायनल. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन. -10 अपॉन 11 डिवायडेड बाय -11 अपॉन 10. बघा काय होईल? 11 11 कॅन्सल, 10 10 कॅन्सल. कॅन्सल म्हणजे 1 राहतं तिथे. ओके, सो आन्सर काय आलं? हा -1 डिवायडेड बाय -1. बरोबर आहे ना? -1 डिवायडेड बाय, सॉरी चुकलं ना आपलं, चुकलं आपलं. कट कसं काय केलं तुम्ही? डिवायडेड बाय -11 अपॉन 10. आपल्याला डिव्हिजन येत नाही, मग आपण काय करणार आहेत? मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर काय करावं लागतो? रेसिप्रोकल 10 अपॉन 11 आणि हा मायनस साइन न्यूमरेटरला. आता कट होईल का? नाही. हा मायनस मायनस काय झाला? कॅन्सल. मायनस मायनस प्लस. बघा
आठवा तुम्ही -10 मल्टिप्लाय बाय -10 केलं असतं तर काय 10 10 जा 100 आणि मायनस मायनस काय झालं असतं प्लस. सो 10 10 जा 100 आणि मायनस मायनस काय झालं प्लस. 11 मल्टिप्लाय बाय 11 काय आन्सर येतं 121 म्हणजे 11 चा स्क्वेअर. समजलं सगळ्यांना? विहान कळतंय ना? ठीक आहे. आता सिमिलरली इथे पण तुम्ही असं कट करू शकता डायरेक्ट मायनस मायनस प्लस झालं बुवा. ओके, कितवा क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. -7/8 डिवायडेड बाय -3/6 कसं सॉल्व्ह होईल. -7/8 ऍज इट इज डिवाइडचं झालं मल्टिप्लाय याचा करा रेसिप्रोकल 6/3 मायनस साइन द्या 3 1 जा 3 3 2 जा 6 काय उरलं हा मायनस मायनस कट झाला काय राहिलं 7/8 मल्टिप्लाय बाय 2/1 2 1 जा 2 2 4 जा 8 काय शिल्लक राहिलं 7 1 जा 7 आणि 4 1 जा 4. कळलं? ठीक आहे. हे पुढचे क्वेश्चन तुम्ही काय करायचे होमवर्कला. चला हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो मी फोर्थ वाला 2/3 डिवायडेड बाय -4. फोर्थ वाला क्वेश्चन काय 2/3 डिवायडेड बाय काय आहे -4. सो हे कसं सॉल्व्ह करणार आपण 2/3 डिवायडेड बाय हा -4 अपॉन काय 1. 4 एकटा आहे का तो नाही डिवायडेड बाय 1 इट इज अ इंटीजर काय डिवायडेड बाय 1. सो डिवायडेडचं काय करणार आपण मल्टिप्लाय आणि याचा काय करणार रेसिप्रोकल 1/4 मायनस साइन इथे देणार. आता मल्टिप्लिकेशन करा किंवा कट करा 2 1 जा 2 2 2 जा 4 काय राहिलं 1 1 जा 1 आणि हा मायनस साइन डिवायडेड बाय 3 2 जा. सो हे काय आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, समजलं का? येस. आता हा पण फोर्थ वाला पण सॉल्व्ह करून दिलाय. आता हे तुम्हाला काय करायचे होमवर्कला तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. कळतंय? होमवर्क. चला आता आपल्याला पुढे बघायचंय मग डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, सुरुवातीला हे आता लिहून घ्या तुम्ही एवढं. हे झालं होतं आपलं. ठीक, हे लिहा. ओके, आता जाऊया आपण पुढे. ठीक आहे, आपल्याला आता बघायचं आहे डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन हा पॉइंट हा भाग मी याच्यासाठी घेतला की आपल्याला एक चॅप्टर आहे पुढे स्टॅटिस्टिक्स म्हणून चॅप्टर नंबर 6 मॅथमेटिक्स 1 मध्ये तिथे तुम्हाला डिव्हिजन करावी लागणार आहे. तिथे तुम्हाला काय करावे लागणार आहे डिव्हिजन. म्हणून मी हा भाग घेतलाय की ज्याच्यामध्ये तुमचं डिव्हिजन कव्हर होईल भागाकार कव्हर होईल. सिंपल आपण भागाकार घेणार आहोत जो आपण 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. तो याच्यासाठी घेतलाय की हे पण कधी कधी काही जणांना जमत नाही. 13 डिवायडेड बाय 4 पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. तो 4च्या टेबलमध्ये 13 तर येत नाही. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. आता इथे 13 ला भाग द्यायचा आहे. 4च्या टेबलमध्ये 13 येत नाही. 13 पेक्षा छोटी संख्या घ्यायची. हा तुमचा 4 हा 3 कुठे लिहिणार तुम्ही या ठिकाणी 4 3 जा 12. ओके, सो 3 मधनं 2 गेला उरला 1 1 मधनं 1 गेला 0. सो तुमचा आन्सर काय आलं रे अजून आन्सर नाही आलाय. आता इथे कंप्लीट नाही आपल्याला काय सांगितलंय की डेसिमल फॉर्म मध्ये करा. डेसिमल फॉर्म म्हणजे काय पॉइंट मध्ये. डेसिमल फॉर्म म्हणजे काय पॉइंट मध्ये. सो आता इथे पुढची संख्या आहे का काय उतरवायला नाही म्हणून इथे दिला पॉइंट इथे घेतला 0. आता भाग द्या 4 1 जा 4 4 2 जा 8 10 मधनं 8 गेले किती उरले 2. इथे दिलेला आहे पॉइंट इथे घेतला 0 4 5 जा 20. ओके, सो आन्सर काय आलं तुमचं 3.25. ओके, 13/4 म्हणजेच काय 3.25. ओके, इकडे लक्ष द्या रे. चला आता बघूया -7/8 हा तुमचा होता फर्स्ट क्वेश्चन. आता जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. आता मायनस साइन आहे तर विसरून जा थोड्या वेळासाठी तिथे मायनस साइन आहे. तुम्ही काय करणार
7 डिवायडेड बाय 8. आता 8च्या टेबलमध्ये 7 येतो का कधी? 8 पेक्षा छोटी संख्या आहे ना, म्हणून 0 ने भाग द्यायचा. कशाने? 8 0 0. तो 7 मधनं 0 गेले, उरले 7. आता पुढची संख्या नाहीये म्हणून इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. ओके, सो 8च्या टेबलमध्ये आता 70 येतो का? नाही. ओके, सो 8 8 जा काय येतो? 8 8 जा 64. 70 मधनं 64 गेले, किती उरले? 6. इथे दिलेला आहे पॉइंट, इथे घेतला 0. किती झाले? 60. सो 8 7 जा 56. 60 मधनं 56 गेले, 56 नंतर काउंट करा. 57 58 59 60. किती उरले? 4. इथे दिलेला आहे पॉइंट, इथे घेतला 0. 8 5 जा 40. ओके, काय आन्सर आलं तुमचं? 0.875. तो इथे लिहा 0.875, पण इथे मायनस साईन आहे म्हणून इथे द्या मायनस साईन. कळलं का? एव्हरीवन अंडरस्टूड? कुठे लिहू याचा आन्सर आता? इथे लिहितो 0.875 आणि हे मायनस साईन. ओके, चला थर्ड क्वेश्चन घेऊया. सेवन कंप्लीट 3/5. सो ह्याला पहिले तर हा मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आहे, याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 7 5 जा 35 36 37 38 डिवायडेड बाय 5. आता हा भागाकार आपल्याला करता येईल. तो बघा 38 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5 5 7 जा 35. 38 मधनं 35 गेले, उरले 3. इथे घेतला पॉइंट, इथे घेतला 5 6 जा. ओके, आन्सर काय आलं? 7.6, किंवा इथे पण लिहिलं तरी चालेल 7.6. ओके, चला मग 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले. ह्याच्या पुढचे हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील? येस. ओके, त्यातला हा एक सॉल्व्ह करून देतो. बघा, हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. 22/7 ही कोणाची व्हॅल्यू आहे रे? 22/7 ही पायची व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू आहे? पायची. हे येईल तुम्हाला शेवटचं चॅप्टर मेन्सुरेशन मध्ये. चला मग भाग देऊन बघूया की याचा आन्सर काय. 22 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा 22 मधनं 21 गेले, उरला 1. काही आहे का उतरवायला खाली? नाही. इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 7 1 जा 7. 10 मधनं 7 गेले, उरले. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 7 4 जा 28. 30 मधनं 28 गेले, किती उरले? 2. किती उरले? 2. ओके, आता इथे दिलेला आहे पॉइंट, इथे घेतला 0. 7 1 जा 7 7 2 जा 14. 20 मधनं 14 गेले, किती उरले? इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 7 8 जा 56. 60 मधनं 56 गेले, किती उरले? इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 7 5 जा 35. किती उरले? 5. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 7 7 जा 49. 50 मधनं 49 गेला, किती उरला? इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 7 1 जा, बघा आता इथे 10 परत आला का? बघा इथे 10 आहे, इथे 10 परत आला का? आता हेच सगळं रिपीट 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 होत जाईल. ओके, म्हणजे काय करणार तुम्ही? अगेन 7 1 जा 7 आणि उरला 3. मग परत 0 घेतला म्हणजे 30 मिळणार, परत 20 मिळणार, परत 60 मिळणार, असं मिळत मिळत जाणार. म्हणजे हा नंबर इथून बघा 1 पासून हा नंबर काय होतोय? रिपीट होतोय. म्हणून त्याच्या डोक्यावर अशी एक लाईन मारायची, त्याला म्हणतात बार. त्याला काय म्हणतात? बार लाईन. ओके, सो ही मग याचा आन्सर काय आलं? 22/7 च 3.14 घेतो बघा आपण. आयदरली 22/7 घेतो किंवा 3.14 घेतो. मग त्याच्या पुढे पण डेसिमल्स आहेत. 2 8 5 आणि 7 यांच्या डोक्यावर मारली रेष बार. म्हणजे काय की हा नंबर आता रिपीट 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 होत राहणार आहे. ओके, समजलं?
काही शंका आहे याच्यामध्ये? करता येतील मग पुढचे सॉल्व? बघा मग हा तुमचा घ्या होमवर्कला 4th वाला, त्यानंतर 6th वाला आणि 7 वाला. ठीक आहे. काय आमंत्रण देऊ? मुहूर्त काढायचा? राईट इट फास्ट. आता जाऊया आपण नेक्स्ट टॉपिककडे. आता डेसिमल पॉइंट्स आपण बघितलेत. आता आपण बघूया त्यांचं ऍडिशन कसं करायचंय. ओके, आता हे जे डेसिमल पॉइंट्स मध्ये दिलेले, तुम्ही म्हणाल सर हे काय, हे किती सोपं आहे. बट हे सुद्धा मिस्टेक्स करतात मुलं, ही सुद्धा ऍडिशन मुलांना जमत नाही. सो सिम्पली आता आपण जे चॅप्टर बघणार आहोत, तुम्हाला मी सांगितलं स्टॅटिस्टिक्स नावाचं चॅप्टर आहे. या स्टॅटिस्टिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या प्रकारच्या ऍडिशन्स खूप येतात. तुम्हाला डेसिमल पॉइंटचे ऍडिशन करायचे असते. आता ऍडिशन कशी करायची बघा. आता पहिला नंबर काय दिलेला आहे तुम्हाला, 905.5. हा लिहिलात तुम्ही, हा लिहिलात, हा पहिला नंबर तुम्ही लिहिलात. याच्यानंतर पॉइंटच्या खाली काय लिहायचंय तुम्हाला, पॉइंट. पॉइंटच्या खाली काय द्यायचंय, पॉइंट. आता 27 कसं लिहिणार? आता काही जण काय करतात माहितीये का, असं लिहितात 27. तर हे झालं तुमचं रॉंग. ओके, सो काय करायचंय तुम्हाला, पॉइंटच्या खाली पॉइंट आणि आता 27 असं लिहायचं, 7 आणि 2. इथे 7, इथे 2. पॉइंटच्या राईट हँड साईडला काय, 1, 9 आणि 7. आता मला सांगा इथे काही नंबर्स आहेत का, नाहीयेत. याचा अर्थ इथे काय, 0. इथे ऍडिशन करायचे, 0 + 7, 9 + 0, 5 + 1, पॉइंटच्या खाली 5 + 7, 12, कॅरी 1, 2 + 1 आणि हा 9. सो यांचं आन्सर काय आलं, 932.697. कळलं का? आता बघा पुढचा क्वेश्चन आणखी इंटरेस्टिंग आहे, मस्त इंटरेस्टिंग आहे, व्हेरी गुड क्वेश्चन. 39 आहे फक्त काय दिलाय, आणि 39 नंतर काही आहे का, पॉइंट बिंड काय? याचा अर्थ काय होतो, 39 आहे याचा अर्थ काय, 39 पॉइंट काय तो 0. 39 पॉइंट काय आहे 0. सो पॉइंटच्या खाली काय यायला पाहिजे, पॉइंट. पॉइंटच्या इकडे काय 0, 0, 7, इकडे काय 65. इथे 5 च्या वर काय नाही, म्हणजे इथे काय, यांची करायची ऍडिशन सिम्पली 5, 6, पॉइंटच्या खाली पॉइंट, 9, 3. आन्सर काय आलं. ओके, सो हा क्वेश्चन तुम्ही घ्या होमवर्कला. 3 क्वेश्चन्स आहेत, मी फक्त तुम्हाला ही स्ट्रॅटेजी देतो. 40 म्हणजे काय, 40.0. पॉइंटच्या खाली पॉइंट, इकडे काय 27, इकडे काय 7. अगेन पॉइंटच्या खाली पॉइंट, इकडे पॉइंटच्या इकडे काय 2, इकडे काय, इथे काहीच नाही, म्हणजे काय, सिम्पली ऍड इट. ओके, सिमिलरली सबट्रॅक्शन पण सेम आहे. पहिला क्वेश्चन घेऊया. 85.96 आणि हा पॉइंटच्या खाली द्या पॉइंट, इकडे काय 2, याच्या इकडे काय 3, 4, 5. 5 च्या वर यांचं काय करायचंय, सबट्रॅक्शन. आता मला सांगा 0 मधनं 5 मायनस होतो का, नाही. सो इथून घेतला कॅरी 1, इथे लिहिला 0. 10 मधनं 5 गेले 5, इथे राहिले काय 6 मधनं 1, इकडे लिहिला, इथे राहिला 5. 9 मधनं 3 गेला, पॉइंटच्या खाली पॉइंट, 5 मधनं 2 गेले आणि इथे राहिला 8. आन्सर काय आला, 83.615. सो हे पुढचे क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्या आणि सॉल्व्ह करून. ओके, तो आज आपण इथे थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. रिव्हिजन खूप महत्वाची. ओके, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.